फ्रेंडने मात्र जिम्मेदारी घेतली प्रणयनं यावेळेला लॉफ्ट केलाय बॉल हवाई सफर च्या माध्यमातून मिड विकेटच्या वरनं अमित नावाचा ब्रांडेड थैंक यू सुंदर बैटिंग थैंक यू त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला, खूप चांगला फटका आहे। क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदरच चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला। 4 धावन करता आकाशला 4 कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्त्वाची भूमिका आहे। इथून ऑन साइडला फटका तर चांगला आहे, झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसा 6 धावा। फलकावर तब्बल 30 या धाव संख्येवर ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 सिक्सर इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ओळख क्रिएटिव्ह 11 माकणे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 36। पुन्हा एकदा 3 इन रो येतील का हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय आणि यस डेफिनेटली येतील। झालाय काय फलंदाज यावेळेला ऑफ साइडला लॉंग ऑफ क्लिअर करत असताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स स्टेट डाऊन द ग्राउंड व्हॉट अ शॉट मॅच विन करून देत आहे 2000 रुपीज। यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे परंतु इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल। या ठिकाणी तुषार किनी धावतायत परंतु त्यावर 64 आणि इंडिव्हिज्युअल स्वतःच्या वैयक्तिक 48। ग्रेट बॅटिंग क्रमकता दाखवली। ऑन साइडला सुपर टायमिंग सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिले 6 धावन कर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते। यावेळेला पुन्हा एकदा मात्र खेळ खल्लास सुपर टायमिंग अमितने जबरदस्त खेळ साकारत आणि ऑरेंज आपल्याला पर्यावरणासाठी पूरक अशी मॅन ऑफ द सिरीजचं आपल्याला सायकल प्राप्त झालेले श्री गौरव चंद्रकांत तरे जीटी माकणे यांच्या माध्यमातून सायकल प्राप्त झालेले आणि चषक प्राप्त झालेले कैलासवासी शारदा विष्णू झांज अंधेरी यांच्या स्मरणार्थ श्री दीपक पाक्तेकर या सर्वांना मी तसेच मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय की आपण सर्वांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द सिरीजचा किताब देणार आहोत। दीपक जे पाक्तेकरांना सुद्धा विनंती असेल ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात असायला हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजेत। अनेक अडथळे पार करत मागच्या 7 दिवसात उत्तम खेळ सादर करून ज्याने मालिका वीर या सन्मानावर आपले नाव कोरले व APL पर्व 7 चा मालिका वीर म्हणून जो नावारूपास आला असा मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज आगरी प्रीमियर लीग पर्व 7वे मी नाव घेत नाही प्रेक्षकांकडून नाव येईल मालिका वीर पाठवा यस करेक्ट ज्याने रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग केलेली आहे। मी गौरव तरे साहेबांना विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून ही सायकल प्रदान करण्यात येईल तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते चषक तसेच दीपक जे पाक्तेकर सुद्धा आहेत ज्यांच्या माध्यमातून हे चषक आपल्याला प्राप्त झाले। या अमित पाटील क्रिएटिव्ह 11 माकने 9 मॅच मध्ये 270 धावा 24 षटकार 20 चौकार 11 विकेट आणि टोटल पॉइंट 380 आगे पीछे कोई नहीं। हा तिसरा असा प्लेयर आहे मॅन ऑफ द सिरीजचा की जो चॅम्पियन बरोबर मॅन ऑफ द सिरीजचा सुद्धा किताब घेतोय। पहिल्यांदा होता प्रज्योत 11चा भावेश पाटील आणि तदनंतर सेकंड चेतन पाटील आणि सरपाडा आणि आता मात्र हा किताब जातोय अमित पाटील क्रिएटिव्ह 11 माकणे। चला जोरदार टाळ्या होत्यात अमित पाटील साठी। अतिशय
अमित पाटीलचे आपण 2 शब्द ऐकणार आहोत। अमित पाटील खूप महत्त्वाचे आहेत। घसा बसला असला तरी कालची जी मॅच होती, शेवटची मॅच होती टॉप वरती येण्यासाठी, अगदी सर्वांना असं वाटत होतं की राहुल 21 हा संघ पुढे जाईल, पण तदनंतर मात्र एक वादळ आलं, जे वादळ अमित पाटील या नावाचं, ते झंझावलं वादळ आणि त्या वादळाने मात्र आगेकूच केली आणि टेबल मध्ये टॉप येण्याची किमया केली। काय म्हणशील या स्वतःच्या खेळीबद्दल? मला फक्त मॅच क्वालिफाय करून टॉपला राहायचं होतं, 2 चान्स घ्यायचे होते, त्याच्यासाठीच मी खेळलेलो। नक्कीच असं म्हणतात ना की संधी त्यांनाच मिळते जे नशीबवान असतात, पण बुद्धिमान तोच असतो जो संधीचं सोनं करतो। आणि काल जो शून्यावरती बाद होणार होता, झेल झाला नाही, नशिबाची साथ भेटली आणि बुद्धिमत्तेने खेळ खेळला गेला आणि मात्र मॅच विनिंग करून दिली। आजच्या या मॅन ऑफ द सिरीज बद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात। मी ॲक्च्युली माझ्या टीमसाठी खेळलो आणि जेव्हा गरज होती तेव्हा माझी बॅट लागलेली होती आणि माझ्या टीमचे जे प्लेयर आहेत त्यांनी मला फुल सपोर्ट केला। त्या 11 मुले मी आहे, माझ्या मुले टीम नाही तर ते 11 आहेत म्हणून मी टीममध्ये आहे। नक्कीच आपल्या पाठीशी कोण कोण आहेत या सर्वांचं ऋणनिर्देश व्यक्त होणे आवश्यक असतं। धन्यवाद, मस्त आणि खूप खूप शुभेच्छा असतील अमित पाटील। तदनंतर